नमस्कार. आता ही भाजी बघून अजिबात नाक मुरडायचं नाही हां. हे अतिशय वेगळ्या प्रकारे आणि छान भाजी आपण तयार करणार आहोत. हे घेतलेले आहे शेपू. शेपूमध्ये टाकायचं, बारीक चिरून घ्यायचा आणि शेपूमध्ये टाकायचं अर्धा वाटी बेसन पीठ आणि मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून त्याला मस्त असं थोडंसं तेल लावून गोळे तयार करून घ्यायचे आणि शिजायला ठेवायचे. हे वाफवून घ्यायचं. वाफवून झाल्यानंतर हे 10 मिनिटात वाफवून होत असतात. वाफवल्यानंतर हे परत छान थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतरनं हे असे मोकळे करून घ्यायचे. मोकळे झाल्यानंतरनं बारीक असं केलं की मग आपल्याला आता लागणार आहे चणा डाळ भिजवलेली, आबडधोबड शेंगदाणे, लसूण, तीळ, ओवा आणि लाल मिरच्या. आणि आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. भरपूर लसूण टाकलेलं आहे, जिरे, मोहरी टाकलेलं आहे, तीळ, मिरची आणि ओवा टाकलेला आहे. आपल्याला हवे असल्यास आपण बडीशेप पण टाकू शकतो. त्यानंतर ह्याला कांदा टोमॅटोची काही गरज लागत नाही आहे. लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल मसाला हे सर्व टाकून परतून घ्यायचं आणि नंतरनं हे आपण जे शेपू शिजून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. तो छान परतून घ्यायचा. त्यानंतर आपण टाकायचं शेंगाचं कूट जो आबडधोबड केलेला आहे आणि चणा डाळ. ते सर्व टाकून ह्याला तेल जरा जास्त लागतं. छान परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि जरा मी लिंबू टाकायचं विसरले, त्यामुळे तुम्ही आठवणीने लिंबू टाका वरून, अजून चव छान येईल. आणि हे अशी भन्नाट आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भाजी नक्की तयार करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.